उद्या राज्यसभेत जेजुरी आणि पंचक्रोशीतील लोक भेटायला येतील। इतक्या वर्षानंतर प्रजेलाही भेटायचं आहे जी। पण हे सर्व तेव्हा होईल जेव्हा म्हाळसा हे सर्व स्वीकारेल। तिला जर वाटलं की मी गडावर राहू नये तर मात्र पुढे वेगळा विचार करावा लागेल। बानू, तू चिंता करू नकोस। माझी आणि म्हाळसेची भेट जर व्यवस्थित पार पडली तर उद्या राज्यसभेतील उत्सवासाठी तुला मेणा पाठवेन। तू थेट राज्यसभेत येशील। म्या? होय। पर म्हाळसा ताईसनी आवडेल ना? बानू, तू त्याचा विचार करू नकोस। येऊ मी? लवकरच ये। बाय। मी तुमची वाट बघते। म्हाळसा, असा धीर नको सोडू। कोणी नसलं तरी मी सदैव तुझ्या बरोबरच असेल। देवी, तुम्ही आता इथे का आला आहात प्रधानजी? माझे कार्य करण्यासाठी। आता काय राहिलं आहे अजून सांगण्यासारखं? जे घडायचंय ते घडून गेलं। ज्या बानूसाठी मी या गडाचे दरवाजे बंद केले त्या बानूसाठी बाडा बांधला गेला आणि तुम्ही देखील तिथे गेला होतात प्रधानजी। तुमच्या समोर हे सगळं घडत असताना तुम्ही काहीच का नाही केलं? हो, कारण जे घडलं ते आवश्यकच होतं। मला हे आधीच समजायला हवं होतं की तुम्ही माझ्या बाजूने नाही आहात। तुम्हीच काय, लक्ष्मी देवीने देखील माझा विश्वासघात केला आहे। देवी, मी एवढंच सांगेन की आम्ही तुमचा विश्वासघात केलेला नाही। मग तुम्ही त्या ठिकाणी का गेला होतात प्रधानजी? मी श्री खंडेरायांना गडावर आणण्यासाठीच गेलो होतो। आणि लक्ष्मी देवी त्या देखील त्याच कार्यासाठी गड सोडून गेल्या होत्या का? नाही। मग बाणाईच्या गृहप्रवेशासाठी त्या गड सोडून आल्या होत्या। हा विश्वासघात नाही तर अजून काय आहे प्रधानजी? माझ्यापासून हे सारं लपून केलं गेलं आहे आणि याचा मला राग आला आहे। देवी, मी ज्या कार्यासाठी आलो होतो ते आता मी पूर्ण करतो। मी श्री खंडेरायांचा निरोप घेऊन इथे आलो होतो। श्री खंडेराय तुम्हाला भेटायला एकटेच गडावर यायला निघाले आहेत। येतो मी।
हे येत आहेत। आज कित्येक वर्षांनी माझी आणि यांची भेट होणार आहे। ह्या क्षणी माझ्या मनात एक हुरहुर आहे, यांना भेटण्याची ओढ देखील आहे आणि मनात खूप काही साचलेलं आहे। आज हे मला भेटणार, यांच्या स्वागतासाठी मी काय काय नाही केलं। किती स्वप्न बघितली होती मी यांच्या येण्याची, पण ती स्वप्न स्वप्नच राहिली। कारण मी हे कसं विसरू की हे बानूशी विवाह करून आले आहेत। आज आमची भेट झाली तरी आमच्या नात्यातलं आलेलं अंतर कधीही आता कमी होणार नाही। हे सत्य मला आणि त्या दोघांनाही स्वीकारावं लागेल।